ओके. सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास, कोटी कोटी वंदन करते मी बापू तुम्हास, कोटी कोटी वंदन करते मी बापू तुम्हास. जय जवान जय किसान असे जय घोष करणारे लाल बहादूर शास्त्री यांना त्रिवार करते मी. देवी इंग्रजी केंद्र शाळा बेंदाळा येथे Morning to everyone. Today we are gathered here to celebrate the birth anniversary of Father of our nation Mahatma Gandhi. He was born on 2nd October 1869 in Porbandar of Gujarat. His full name is Mohandas Karamchand Gandhi. Thanks you are hearing my please with silence. और मेरे प्यारे भाई और बहनों, आप सभी को मेरा नमस्कार. आज 2 अक्टूबर है. महात्मा गांधी एक महान नेता थे. हम उन्हें बापू कहते हैं. उनका जन्म 2 अक्टूबर 1869 को हुआ था. उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी था. उनके पिता का नाम करमचंद गांधी था. उनकी माँ का नाम पुतलीबाई था. वह हमारे देश के राष्ट्रपिता है. वह भारत की आजादी के लिए लड़े थे. उनकी मृत्यु 1948 को हुई थी. गांधी जी का जीवन हमारे लिए प्रेरणा है. जय हिंद जय भारत. आज 2 ऑक्टोबर आपण गांधी जयंती साजरी करीत आहोत. महात्मा गांधी हे महान नेता होते. यांचा जन्म 1861 पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांना आपण प्रेमाने बापू असे म्हणायचे. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिला. त्यांचा मला खूप खूप अभिमान वाटते. धन्यवाद. जय हिंद. My name is Harjit Shekhar Das. Today is 2nd October. Today I am going to speak about Mahatma Gandhi, the father of our nation. His full name was Mohandas Karamchand Gandhi. He was born on 2nd October 1869. Gandhiji believed in truth and non-violence. He fought for India's freedom in peaceful way. Because of his effort, we got independence. People lovingly call him Bapu. Thank you. महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 में गुजरात के पोरबंदर में हुआ. उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी था. उनके पिता का नाम करमचंद और माता का नाम पुतलीबाई था. गांधी जी ने अपनी प्रारंभिक शिक्षा पोरबंदर में, माध्यमिक शिक्षा राजकोट में, आगे वकालत करने इंग्लैंड चले गए. उस समय भारत में अंग्रेजों का शासन था. इंग्रेजों ने भारतीय लोगों पर बहुत जुल्म करते थे. महात्मा गांधी 2025 आपल्या पीएमसी जिल्हा परिषद सेवी इंग्रजी केंद्र शाळा बेंडाळा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले श्री मनोज वैरागळे यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच शुभांगीताई निर्वाळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झाले म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच शीतलताई सोते आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झाले. त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच श्रीमतीताई मायाताई अहिरकर तसेच
रागिनीताई छांपलवार यांनी वेळात वेळ काढून आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच श्री रमेश भाऊ भोपळे यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच या शाळेच्या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी शांतपणे सगळ्यांचे भाषण ऐकले, त्यांचे खूप खूप आभार मानते. तसेच अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे